कथेचं नाव आहे सुगंधी स्वप्न. लेखक अतुल केळुस्कर. वाचन राजेंद्र वैशंपायन. अशाच रंजक कथांसाठी अतुल केळुस्कर यांचा अकल्पित हा कथासंग्रह आता ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि गुगलवर उपलब्ध आहे. अतुल केळुस्कर यांचे आगामी कथासंग्रह हेलकावे आणि झोके लवकरच प्रकाशित होत आहेत. तर आता ऐकूया अतुल केळुस्कर लिखित कथा. मला स्वप्न पडतात ती अशी तशी नाही. कधी विचित्र, कधी भीतीदायक, कधी विचित्र आणि भीतीदायक. अंग शहारून येणं, अंगाला घाम फुटणं, दचकून उठणं या मला नित्य नेमाच्या गोष्टी आहेत. झोप लागल्या लागल्या एखादा चित्रपट पाहावा तशी ही स्वप्न मनःपटलावर सरकत असतात. कित्येकदा एका रात्रीत मी 3 चित्रपट पाहतो. अशा एका चित्रपटात मी पर्वताच्या कड्यावरून पडलो होतो. प्रत्यक्षात जाग आल्यावर मला कळलं की मी बिछाण्यातून जमिनीवर प्रस्थापन केलंय. फरशी आपटल्यामुळे डोक्याला टेंगूळ आलं असताना सुद्धा कुठे त्याची वाच्यता करू शकलो नाही. पिऊन पडला अशी वदंता झाली असती. दुसऱ्या अशा स्वप्नात माझी बोट फुटली होती. माझं लाईफ जॅकेट माझ्यापासून दुरावलं होतं. किनारा समोर दिसत होता. अचानक मला एक शार्क माझ्या दिशेनं येताना दिसला. जीवाच्या आकांतानं मी हात मारत किनाऱ्याच्या दिशेने निघालो होतो. तो शार्क झपकन माझ्या समोर आला. त्यानं आ वासला. माझ्या हातात काहीच अस्त्र नव्हतं. तशीच दिली त्याच्या तोंडावर एक लगावून. त्यानंही माझ्या तोंडावर दिली लगावून. मला आश्चर्य वाटलं, हा शार्क बॉक्सिंग खेळतोय. लगेच जाग आली. पहावं, तो दुसरा बॉक्सर म्हणजे स्वतःच गाल चोळत माझ्यावर किंचाळणारी माझी बायको होती. तिनं आमच्या दोघांमध्ये उशी ठेवली. मला वाईट स्वप्न पडलं यावर तिनं विश्वास ठेवला होता. कित्येक स्वप्नात मला मृत्यूच आलेला असतो. अशाच एका चित्रपटात मी जंगलातून जात होतो. अचानक माझ्यापुढे भला मोठा ढाण्या वाघ आला. त्यानं आपल्या मोठ्या जबड्यात माझी मान धरली आणि मला श्वास न घेता आल्यानं मी धडपड करत मेलो. आता मनात मी मेलो होतो, पण माझ्या शरीराला मला जागं करायचं होतं. त्यांच्या या झगड्यात मी गुदमरायलाच लागलो. हातपाय हलवता येईना. शेवटी सर्व शक्तीनिशी मी मनावर विजय मिळवत लाथ झाडली. अचानक माझ्या पृष्ठभागावर दुसरी लाथ बसली आणि मी बिछाण्यातून थेट जमिनीवर लोटांगण घातलं. माझी लाथ गाढ झोपलेल्या माझ्या बायकोवर पडली. स्वाभाविकपणे तिने त्याची परतफेड केली. आता आमच्या दोघांमध्ये संपूर्ण अंगभर 3 उशांची भिंत असते. पूर्वी तू असल्या गोष्टी केल्यास तर दुसऱ्या खोलीत जाऊन झोपेन अशी ताकीद दिली होती आणि खरीही करून दाखवली होती. तरी बरं, माझ्याकडे एका डबीत मी काही मेलेली झुरळं जपून ठेवलेली आहेत. ती दुसऱ्या खोलीत झोपलेली असताना मी तिच्या बिछाण्यात त्या डबीतली 2 झुरळं चुपचापपणे ठेवली. सकाळी झाशीच्या राणी इतकी हिंमत दाखवणाऱ्या माझ्या बायकोने अगदी भीतीदायक किंकाळी फोडली. मी देखील संकटात पडलेल्या राजकन्ये सोडवणाऱ्या राजपुत्रा इतकंच धाडस दाखवून ती झुरळं तिच्या बिछाण्यातून बाहेर काढली. तिच्या नकळत त्या मेलेल्या झुरळांचे आभार मानत पुन्हा त्यांना माझ्या त्या डबीत ठेवून दिली. वेळ काळ काय सांगून येत नाही. आयत्या वेळी मी कुठे झुरळं शोधणार होतो? मला कधी कधी प्रश्न पडतो, झाशीची राणी सुद्धा उंदराला आणि झुरळांना घाबरत होती काय? माझ्या 60च्या आसपास पोहोचलेल्या मित्रांचा यावर सल्ला घेतला. तू कसा झोपतोस? विनयने प्रश्न केला. मी उभा झोपत नाही, आडवा झोपतो. त्याची मी अब्रू काढत म्हणालो. उभा झोपायला तू घोडा नाहीस हे मला माहिती आहे. कुशीवर झोपतोस, पाठीवर झोपतोस की पोटावर झोपतोस? पोटावर झोपता येतं? माझं आश्चर्य.
अर्थातच. तुला कधी पोटदुखी झाली नाहीये का? विनय उर्फ विनयाचा प्रश्न. वेड्या, पोटदुखी झाली म्हणून पोटावर झोपल्यावर आणखी वेदना होतील त्याचं काय? पोटात वायू झाला तर मी तसा झोपतो, दीपक उर्फ दीपू म्हणाला. मी तुझ्यासारखे एका वेळी 10 बटाटे वडे खात नाही की वाटेल तेवढी पावट्याची उसळ चापत नाही. मला वायूचा त्रास नाही. मी आपली बाजू मांडली. साल्या, मी कुठे म्हणतो की तू पोटावर झोप. मी फक्त विचारलं की तू पोटावर झोपतोस का? विनया वैतागला. मी पोटावर झोपत नाही, पाठीवर झोपतो. मी अपराध केल्यासारखी कबुली दिली. तुझे हात कुठे ठेवतोस? विनयचा प्रश्न. बायको शेजारी असेल तर तोंडावर आणि तिची बडबड ऐकतो मी. माझी माहिती पुरवली. आणि दुसरा हात? विनयाचे प्रश्न काही संपत नव्हते. कुल्याखाली ठेवत असेल तर तुला काय रे विनया त्याचं? काहीही प्रश्न विचारतोस, दीपू गरजला. हे माझे गेले 40हूनही अधिक वर्ष मैत्री असलेले मित्र. चिरतारुण्य हवं असेल तर या मित्रांमध्येच वावरायचं. माझं म्हणणं इतकंच की डाव्या कुशीवर झोपणं सर्वात उत्तम. मग हात उशाशी ठेव किंवा कमरेवर ठेव. उजव्या कुशीवर झोपू नये त्याला शास्त्रीय कारण आहे. काय कारण आहे ते माहीत नाही. पाठीवर झोपतोस तर तुझा हात छातीच्या डावीकडे ठेवू नकोस. तू मनाने हृदयशून्य असलास तरी तिथे तुझं जितं जागतं हृदय आहे. त्याच्यावर भार पडला तर अशी स्वप्न पडतात. विनयानं शेवटी त्याचं रहस्य उलगडलं आणि इतरांकडे तुम किस झाड की पत्ती हो अशा आवेशात गर्वानं सर्वांकडे बघितलं. मी कधी माझा हात डाव्या छातीवर किंवा हृदयावर ठेवत नाही. माझा उजवा हात छातीवर किंवा पोटावर असतो. डावा हात कमरेखाली लटकत असतो. मी विनयच्या गर्वाचं घर खाली करण्यासाठी म्हणालो. तुझी बायको तुझ्या डाव्या हाताला की उजव्या हाताला झोपते? विनयानं पंचनामाच करायला घेतला. माझ्या डाव्या हाताला, मी माहिती पुरवली. झालं तर तुझी बायको तिचा उजवा हात तुझ्या डाव्या छातीवर पर्यायाने हृदयावर ठेवते. त्यातूनच तुला ही स्वप्न पडतात. विनया आपल्या स्थानापासून हटत नव्हता. मी इथे धर्मसंकटात पडलो. ही माझी जिवलग मित्रमंडळी असली तरी काही गोष्टी खाजगीच ठेवलेल्या बऱ्या असतात. खरं सांगायचं म्हणजे मी आणि माझ्या बायकोमध्ये उशांची भिंत असते. उशांची नेहमीची जागा ही डोक्याखाली असते. मी शहाणपणा दाखवून गप्प राहिलो. माझ्या ध्यानीमनी नसताना एका रात्री चमत्कार घडला. मला परीकथेत असल्याचं स्वप्न पडलं. डिझने वर्ल्डला मागे टाकेल असं स्वप्नील वातावरण होतं तिथे. निळभोर आकाश, दूर डोंगरावर पांढरे ढग, त्यातून येणारे सोनेरी कोवळे किरण. त्या किरणांनी चमकदार निळ्याशार सरोवरातलं पाणी दुसऱ्या दिशेला पावसाचा सुंदर शिडकावा. त्यामुळे झालेलं इंद्रधनुष्य, मातीचा सुगंध, सुंदर दिसणाऱ्या माणसांची आणि छोट्या बालकांची तुरळक वर्दळ, सर्वांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आणि प्रेमळ भाव, सेवा करण्यासाठी तत्पर. मीही त्यातला एक होऊन गेलो होतो. जाग आली तरीही त्या स्वप्नाचा माझ्यावर पूर्ण प्रभाव होता. शेजारी झोपलेल्या माझ्या बायकोकडे म्हणजे वैशालीकडे पाहिलं. अगदी प्रेम उचंबळून आलं. किती राबते ही माझ्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी, असे कृतज्ञतेचे विचार डोक्यात थैमान घालू लागले. उशांची भिंत दूर केली. तिचे पाय चेपू लागलो. तिनं दचकून माझ्याकडे झोपेच्या नजरेनं पाहिलं. काही बोलली नाही. मी अशा प्रसंगातून आधी गेलोय. रविवार होता. मला माझ्या मित्रांबरोबर बोट घेऊन मासेमारीला जायचं असेल किंवा मित्रांबरोबर पार्टीला जायचं असेल, नवीन गाडी घ्यायची असेल वगैरे वगैरे. त्यासाठी ही मखलाशी असेल अशी वैशालीनं समजूत करून घेतली असणार. एरवी त्याला जे पाहिजे ते तो करतोच. मग आत्ता पाय रगडून मिळत असतील तर थांबवा कशाला? एक सूज्ञ विचार तिच्या मनात असेल. अर्थातच नवऱ्यामधला पुरुष जागृत होऊन नको ते अवयव रगडले जाऊ नयेत याबद्दल ती जागरूक होती. त्या कार्यक्रमानंतर मी झाडू काढला.
डिशवॉशरमधली भांडी लावून ठेवली, फरशी मशीननं पुसून घेतली, वॉशिंग मशीनमध्ये कपडे घातले, चहा केला. सकाळी सकाळी बायकोला घरात अंड्याचा वास चालत नाही. खरपूस भाजून व्यवस्थित लोणी लावून टोस्ट बनवले आणि बायकोला सादर केले. इतका वेळ किलकिले डोळे करून माझ्या गमजा बघणाऱ्या बायकोनं अंथरुणातून टुणकन उडी मारली. चहा घेतला. एक शब्दाने काही बोलली नाही. मी तिच्याकडे पुन्हा प्रेमळ नजरेने बघत तिला आवडणारा कार्यक्रम लावला. तिच्यासोबत बसून बघितला. तिने कसल्याही भावना दाखवल्या नाहीत. सगळा दिवस तिच्या आसपास काढला. दुपारी पास्ता केला. संध्याकाळी बाहेरूनच तिच्या आवडीचे पदार्थ मागवले. तिच्याबद्दल अतिशय प्रेम आणि कृतज्ञता वाटत होती. दुसरा दिवस सोमवार होता. मला तसंच परीकथेतलं स्वप्न पडलं. मी पुन्हा घरकामं केली. वैशालीच्या हातात चहा दिला. मुलांना स्वतःहून फोन करून त्यांची प्रेमळ विचारपूस केली. मोठा संजय कंत्राटदार आहे. अधूनमधून माझी मदत घेतो. मी पेशाने वकील आहे. तो हरामखोर शहा अजून पैसे देत नाही. वकिलाची नोटीस पाठवावी लागेल. संजय तणतणत होता. मी सौम्य भाषेत त्याला म्हणालो, अरे असेल बिचाऱ्याला काहीतरी अडचण, थोडे दिवस थांब. माझा स्वर बघून मुलगा चकित झाला. आपला पीटर 2 दिवस दांडी मारू नये, त्याचं काय करायचं? उद्या पगार मागायला येईल तेव्हा हातात नारळ देऊ का? संजयनं दुसरी कैफियत मांडली. नको रे, असं काहीतरी करू नकोस. पाहिजे तर त्याला 2 दिवस भर पगारी सुट्टी दे. माझ्या या वक्तव्यावर मुलानं संभाषण थांबवलं. दुसऱ्या मुलानं म्हणजेच अरुणनं दुकानदाराने जास्त पैसे लावल्याबद्दल तक्रार केली. त्यालाही दुकानदाराला काही अडचण असेल म्हणून जास्त पैसे लावले असतील असं म्हणत शांत केलं. कामावर गेलो. तिकडच्या लोकांना समजेना मी इतक्या सगळ्यांशी चांगला का वागतोय. बायकोला त्यांचे फोन गेले. नवऱ्याला काय खायला घातलंस अशी प्रेमळ चौकशी झाली. मोठ्यानं त्याच्या आईला चक्क विचारलं, बाबा गांजा ओढतात की काय? वैशाली हैराण झाली होती. तरी सुद्धा तिनं संयम बाळगून मी काही विचित्र मागणी करतो का याची ती वाट पाहत होती. संजयलाही तिनं तसंच समजावलं की मी आणखी 2 दिवसात काहीतरी घोषणा करेन. या सुगंधित स्वप्नाने मला अगदी संवेदनशील, सहृदयी आणि संयमी बनवलं. तरी मी लहान सहान संकटांनी घाबरून जात असे. आरडाओरडीला घाबरत असे. याउलट माझ्या पूर्वीची भयानक स्वप्नांतून जाग आल्यावर मला वस्तुस्थितीतली संकट कष्पटासमान वाटायची. माझा स्वभाव तसा आक्रस्ताळी, उतावळा आहे. जोडीला वादविवाद, गोंगाट करायला मला आवडतं. या सुगंधित सुंदर स्वप्नांनी मला फारच बदलून टाकलं होतं. तिसऱ्या दिवशी वैशालीचे पाय चेपल्यानंतर घरकामं केल्यावर मी नाश्ता आणि चहा घेऊन वैशाली पुढे आलो. मात्र वैशालीने चंडिकेचं रूप धारण केलं. खाडकन तिनं काचेच्या टेबलावर हात मारला. तिथली लोशनची बाटली हवेत उडाली आणि काही लोशन जमिनीवर सांडलं. त्याची पर्वा न करता वैशाली म्हणाली, ही काय नाटकं चालवली आहेस? तुला काही पाहिजे की काही घडलं ते सरळ सरळ स्पष्टपणे सांग. अगं असं काहीच नाही घडलं. मला फक्त सगळ्या लोकांबद्दल आस्था, प्रेम, सहानुभूती वाटतेय. खोटं बोलू नकोस. आयुष्यात कितीदा माझे पाय रगडलेस आणि घरकामाला हात घातलास. धंद्यात सगळ्यांना सवलती देत सुटलायस. कसलं व्यसन आहे तुला? माझं अचानक त्या लोशनच्या बाटलीकडे लक्ष पुन्हा एकदा गेलं. यावेळेस मी त्या बाटलीवरचं नाव वाचलं, सुगंधी स्वप्न. हे काय आहे? मी वैशालीला घाबरत विचारलं. हे फक्त तुझ्यासाठी आणलंय. तुला नेहमी वाईट स्वप्न पडतात ना, त्यावर उपाय म्हणून रोज फक्त तुझ्या अंथरुणाच्या जागेवर काही थेंब शिंपडते. वैशालीने माहिती पुरवली. मला लगेच तिची चूक कळली. अंगात दादा कोणके अवतरला. च्या मायला, या लोशनच्या आताच्या आता फेकून देतो. पुन्हा ही घाण घरात घेऊन येऊ नकोस. मी वैशालीवर डाफरलो. त्या रात्रीच्या स्वप्नातील चित्रपटात मी डिझनी वर्ल्डला गेलो होतो. त्यामध्ये गोळीबार झाला होता.
त्या माणसाला मी पकडून धरलं होतं. मी जीवाच्या आकांतानं त्याचा शर्ट खेचला आणि मी जागा झालो. वैशालीचं पांघरूण माझ्या हातात आलं होतं. वैशाली हसून म्हणाली, आलं रे माझं येडं ठिकाणावर. त्यासाठीच आज दोघांमध्ये उशा ठेवल्या नव्हत्या. आता तुझ्याच पांघरुणात शिरते. मी नेहमीच्या मोठ्या आवाजात म्हणालो, सुगंधी स्वप्नांनो, चालते व्हा, पुन्हा माझ्या वाटेला येऊ नका. अशाच रंजक कथांसाठी अतुल केळुसकर यांचा अकल्पित हा कथासंग्रह आता ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि गुगलवर उपलब्ध आहे. अतुल केळुसकर यांचे आगामी कथासंग्रह हेलकावे आणि झोके लवकरच प्रकाशित होत आहेत.